करुणा मुंडे बोलतायत, थेट जाऊयात. मोठं राजकीय व्यक्तिमत्व. मला अगोदर पण न्याय भेटलेला आहे औरंगाबाद कोर्टामधून. त्याच्यासाठी माझा विश्वास होता की मला न्याय भेटणार आहे, न्याय भेटलेला आहे. का त्यांना हे होत होतं, पाठीशी कोण घालण्याचा प्रयत्न करत होतं? कशी नक्की प्रक्रिया सगळी होती तुमची न्याय मिळवण्याची? कोर्टामध्ये माझे जे ॲडव्होकेट होते त्यांनी मला खूप साथ दिलेला आहे. त्यांचे मी धन्यवाद मानते आणि त्यांचे उनके कारण मुझे न्याय मिला है इसमें. काय घडलं होतं तुमच्यासोबत एवढ्या दिवसामध्ये? काय परिस्थितीला समोर? वेळे मला जेलमध्ये टाकला गेला आणि खोटे केस केले गेले. एक दिवसामध्ये 8 केस केले गेले माझ्यावरती आणि कलेक्टर ऑफिसमध्ये माझ्यासोबत मारहाण केली. असं खूप काय केलं. कधी पोलीस आती थी, उठा के मेरे को लेके जाती थी. असं सगळं झालेलं आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये तुमच्यावरती मारहाण केली, काय ते नक्की घडलं होतं? वाल्मिक कराडचा काय थेट त्याच्याशी संबंध? काय नाही घडलं होतं. मी फक्त आपलं निवेदन घेऊन गेली होती. अचानक तिकडे माहित पडलं मला की डीपीडीसीची मीटिंग आहे आणि माझे नवरे पण आहे तिकडे. तो माझी चूक नाहीये ना. आणि वाल्मिक कराडला पता नाही काय कळलं, आला आणि मला माझ्या मारहाण सुरू केली. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे खूप चांगले संबंध आहेत, हे तुम्हाला माहिती आहेत आणि की खूप जवळचे आहेत दोघं एकमेकांच्या. माहिती आहे का तुम्हाला वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे? वाल्मिक कराड धनंजय मुंडेची परछाई आहे, जवळचे नाही, परछाई आहे. त्यांना का मागे टाकलं? ते आपण बघितलं की संतोष देशमुख प्रकरणात सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जातोय. त्याच्यामध्ये वाल्मिक कराड आरोपी आहेत. असं असताना धनंजय मुंडेही त्यांना पाठीशी घालतात असं तुम्हाला वाटतं? ते मी काय बोलू शकत नाही. ते काय करतात काय नाही करतात ते मी बोलू शकत नाही, हे ना. पण धनंजय मुंडे वाल्मिक कराड एकाच आहे ते मी बोलू शकते, क्योंकि 27 वर्ष बघितलेलं आहे. सगळं हे सोडून तुम्हाला बीडला राहावं लागतंय, बीडला जातंय. त्याच्या बाबतीत काहीतरी सांगा की का तुम्हाला बीडला जाऊन राहावं लागतंय? त्या गोष्टीत जर तुमच्या कुटुंबाला त्याचा किती त्रास होतो? कुटुंबाचा खूप त्रास होतोय, क्योंकि कधीही पोलीसचा गैरवापर करून कधीही माझ्यावरती खोटे केस करणं, हे करणं, खूप काय चालू आहे. खूप काय म्हणजे खूप काय खालची पातळीवर जाऊन मला बदनाम करणं. मतलब मी सांगू शकत नाही काय काय चालू आहे ना. मी पुढे सांगणार आहे, त्याच्या बाबतीत आता मी बोलू शकत नाही. पीडीसीची मीटिंग चालू, तुम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये गेलात. कोण कलेक्टर होत्या, काय झालं ती घटना सविस्तर, धमक्या तुम्हाला कशा दिल्या गेल्या, मारहाण केली? हा, माझ्यासोबत वाल्मिक कराडने मारहाण केली होती. वाल्मिक कराडने कलेक्टरच्या केबिन मध्ये आणि सीसीटीव्ही पण हे आहे तिकडे, पण मला फुटेज मिळाला नाही. कलेक्टर होते दीपा मुधोल मुंडे मॅडम, जो आता पुण्यामध्ये आहे. याच्या पुढची तुमची लढाई कशी असणार आहे? तुम्ही कशी कोर्टामधून मी लढणार आहे, कोर्टामधून लढणार आहे. न्याय मिळेल असं वाटतं? हा, मिळेल, 100% मिळणार आहे. कोर्टामध्ये जाऊन पुढची लढाई लढणार असं करुणा मुंडे यांनी सांगितलेलं आहे. तर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे एकच आहेत अशा प्रकारचं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केलंय. माझ्यावर खोट्या केस टाकल्या, जेलमध्ये टाकण्यात आलं, वाल्मिक कराडने मला मारहाण केली, असं देखील धक्कादायक खुलासा आता करुणा मुंडे यांनी केलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मला वाल्मिकने मारहाण केली अशा प्रकारचा खुलासा आता, अशा प्रकारचा गौप्यस्फोट आता करुणा मुंडे यांनी केलेला आहे. करुणा मुंडे यांच्या संदर्भात खरं करुणा मुंडे यांनी पुढारी न्यूजशी बातचीत करताना या संदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात वाल्मिक कराडने मारहाण केली होती असं करुणा मुंडे यांनी म्हटलंय आणि करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.